सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये नवीन अधिकार मिळतील. पदोन्नती देखील मिळू शकते. आईसोबत वैचारिक मतभेद होतील. मातृपक्षाकडनं तुम्हाला संपत्तीचे योग तयार होत आहेत. कुटुंबासोबत तुम्ही आज वेळ घालवाल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज एका गरजू व्यक्तीला मदत करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रेम जीवनामध्ये तुम्हाला तणाव जाणवेल, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचं लक्ष लागणार नाही. जोडीदारासोबत लवकर तुम्ही भांडण मिटवून टाका. वाद घालण्यापेक्षा संवाद साधलेला कधीही बरा. पालकांचा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल. व्यवसायामध्ये कोणताही नवीन करार हा नुकसानदायकच असतो, हे लक्षात असू द्या. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मालमत्ता खरेदीमध्ये तुम्हाला यश मिळेल. भविष्यामध्ये याचा पुरेपूर लाभ देखील तुम्हाला घेता येईल. तुमचे रखडलेले पैसे आज पुन्हा परत मिळू शकतात, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कोणत्याही प्रकारच्या अनैतिक कामांपासून तुम्ही दूर राहा, अन्यथा नुकसान तुम्हालाच सहन करावं लागेल. घाईघाईनं काम करणं टाळा. संयम महत्त्वाचा राहील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई आणि वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज वडिलांचा सल्ला व्यवसायामध्ये फायदेशीर ठरेल. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना एक चांगली बातमी मिळेल. राजकीय लोकांशी तुमचे चांगले संबंध निर्माण होतील. सामाजिक क्षेत्रामध्ये तुमची प्रगती वाढेल. नात्यामध्ये गैरसमज होतील. मित्रांसोबत तुम्ही वेळ घालवाल. व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं एक आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल. तुमचा आर्थिक भार आज कमी होईल. तुमचं मन हे प्रसन्न राहील. कापड व्यवसायामध्ये काम करणाऱ्यांना आर्थिक लाभ होतील. तुमचं लव्ह लाईफ हे आनंदी राहील. आरोग्यासोबत तुम्ही कुटुंबाचीही काळजी घ्या. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कौटुंबिक वातावरण आज चांगलं राहील. तुमचे नातेसंबंध दृढ होतील. मालमत्तेसंबंधित सुरू असणारे वाद आज संपुष्टामध्ये येतील. आज सरकारी नोकरीमध्ये काम करणाऱ्यांना कामामध्ये नवीन अधिकार मिळतील. तुमच्या सभोवतालचं वातावरण हे आनंददायी राहील. कामाच्या ठिकाणी तुमची बदली होऊ शकते. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडावरती दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की जीवन साथीदाराचा सल्ला कामाच्या ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडेल. व्यावहारिक विचाराने प्रतिष्ठा वाढेल. घरातील रखडलेलं काम पूर्ण करण्यास तुम्हाला वेळ मिळेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये सुरू असणाऱ्या समस्या आज संपुष्टामध्ये येतील. तुमची नेतृत्व क्षमता विकसित होईल. तुमच्या वर्तनामध्ये बदल केल्यानं ते उपयुक्त ठरेल. मुलांची प्रगती पाहून तुम्हाला खास आनंद होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरीच्या ठिकाणी तुमचं मन हे अस्वस्थ राहील. तुमच्या भावांना किंवा मित्रांना मदत करण्याची तुम्हाला संधी मिळेल, ज्यामुळे भविष्यामध्ये त्याचा तुम्हालाही फायदा होईल. नातेवाईकांशी संबंध तुमचे जास्त गोड होतील. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही लक्ष घाला. विवाहितांना चांगले प्रस्ताव येतील. कामाच्या ठिकाणी सर्व जबाबदाऱ्या तुम्ही व्यवस्थित पार पाडाल. आज नशीब
91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायातील परिस्थिती ही अनुकूल राहील. जुन्या जबाबदाऱ्यांपासून तुम्ही मुक्त व्हाल. प्रेम जीवनामध्ये पार्टनरकडून तुम्हाला भेटवस्तू मिळतील. नात्यामध्ये तुमच्या आनंद येईल. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पांबद्दल सूचनांचं स्वागत केलं जाईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज कार्यक्षेत्रातील प्रलंबित कामं तुम्हाला पूर्ण करावी लागतील. फायदेशीर बाबींतील परिस्थिती तुमच्या बाजूने राहील. बोलण्यानं तुम्ही सर्वांचं समाधान कराल. नातेवाईक आणि मित्रांना खास करून कर्ज देणं टाळा. जोडीदारासोबत प्रेम आणि आपुलकी कायम ठेवा. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री विष्णूंचं नामस्मरण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या नात्यामध्ये आदर वाढेल. जोडीदारासोबत तुम्ही चांगला क्वालिटी टाईम स्पेंड कराल. धार्मिक कार्यामध्ये तुमची कीर्ती वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. शेजाऱ्यांची तुम्हाला कामामध्ये मदत होईल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यावसायिकांना नुकसान होऊ शकतं, त्यामुळे काळजी घ्या. काही पैसे परत मिळाल्यानं मात्र तुमचं मन आनंदी राहील. गुंतवणूक करण्यापूर्वी जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्या. खर्चामध्ये समतोल राखणं गरजेचं आहे. आई वडिलांच्या आशीर्वादानं तुम्हाला फायदा होईल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मित्रांनो, एक विनंती आहे आपणाला की जर तुम्ही अजूनही तुमच्या गुंतवणुकीचा श्री गणेशा केलेला नसेल तर तुम्ही तो आजच सुरू करा. आणि त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. अपस्टॉक्स या कंपनीमध्ये तुम्ही आपलं डीमॅट अकाउंट ओपन करून तुम्ही आजच गुंतवणुकीचा श्री गणेशा करा आणि लवकरात लवकर मोठे व्हा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बना. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.